लोकसभा निकालानंतर महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। यात प्रामुख्याने भाजपा शिवसेनेकडून अजित पवारांना टार्गेट करण्यात येत आहे, त्याला राष्ट्रवादीकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे। महायुतीतील या वादात अजित पवारांची कोंडी निर्माण होत असल्याचं दिसून येत आहे आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार महायुतीसोबत राहणार की स्वतंत्र निवडणूक लढवणार असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। तर यामागचं कारण म्हणजे आमदार मिटकरी यांनी अजितदादांना दिलेल्या सल्ल्यानं राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे। मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं। शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांनी आम्हाला हलक्यात घेऊ नये। वंचित बहुजन आघाडी सारखा एक महाराष्ट्रातला मजबूत पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत असावा। वंचित बहुजन आघाडी काही विचार करू शकणार नाही। लोकसभेत महायुतीच्या झालेल्या पराभवाला अजित पवारांना जबाबदार धरलं जात आहे। महायुतीमध्ये अजित पवारांची गळचेपी केली जात असल्याचा आरोप होतो। त्यामुळे अजित पवारांनी महायुतीमधून बाहेर पडावं आणि प्रकाश आंबेडकरांच्या सोबत जावं असा सल्ला आमदार अमोल मिटकरींनी दिलाय। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये आता चर्चा रंगली आहे। काही लोकांचे असेच प्रयत्न आहेत महायुतीमध्ये अजितदादांनी राहू नये, त्यांना डॅमेज करणं, नंतर ते स्वतःहून निघून जावे म्हणून मानसिक त्रासही दिला जातोय। जागा वाटपामध्ये जर 50 ते 55 जागांवरती बोळवण होत असेल तर मग वेगळा निर्णय पक्ष घेऊ शकतो। बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतःची कारकीर्द सुरू केली, लोकसभेमध्ये त्यांना महाविकास आघाडीनं छळलं। प्रकाश आंबेडकर आणि अजित पवार ही जोडी एकत्र आली तर याच्यापेक्षा गोड सुख आमच्यासाठी नसेल। आदरणीय अजितदादा हे महाराष्ट्रातले प्रमुख नेते आहेत आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ते सुद्धा मोठे नेते आहेत आणि असे दोन मोठे नेते जर महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यात एकत्र आले तर निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा वेगळी असेल। ही कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे। ते पक्षाचं अधिकृत मत असेलच असं नाही, पण कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की आगामी विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीसारखा एक महाराष्ट्रातला मजबूत पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत असावा। अजित पवारांचा पक्ष सध्या बीजेपी बरोबर युतीमध्ये आहे। या परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडी काही विचार करू शकणार नाही। जोपर्यंत अजित पवार गटाने बीजेपीशी संबंध तोडलेला नाही, कारण वंचित बहुजन आघाडी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बीजेपीशी संबंध ठेवण्याच्या विरोधात आहे। माझी हीच प्रामाणिक भूमिका होती। महायुतीला सोडून अजितदादा वंचित बहुजन आघाडीसोबत जात आहेत का, तर या बातमीत काही तथ्य नाही, मी तसं बोललेलो नाही। महायुतीमध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी सहभागी व्हावं अशी विनंती आणि एक भावना मी माझ्याकडून व्यक्त केलेली आहे आणि निश्चितच यावर वरिष्ठ पातळीवरचा तो निर्णय असतो, अंतिम निर्णय तोच असतो, पण कार्यकर्ता म्हणून माझी ती प्रामाणिक भावना होती, ती मी मांडली। मात्र माझ्या विधानाचा विपर्यास केला जातोय, कृपा करून या विपर्यासाला कोणीही बळी पडू नये। गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे महायुतीसोबत खटके उडतायत। काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर या मासिकामधून थेट अजित पवारांना लक्ष्य करण्यात आलं होतं। अजित पवार यांच्यामुळे आपला पराभव झाला अशा पद्धतीची भावना भाजपच्या एका बैठकीमध्ये काही आमदारांनी व्यक्त केली। तर शिंदेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी अजित पवार महायुतीमध्ये थोडे उशिराने आले असते तर चाललं असतं असं विधान केलं। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाहीत, असे निर्णय तुम्ही घेतलेत, तुम्ही तिघांनी घेतलेत। देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन, तुमचंही अभिनंदन। मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं। महायुतीमध्ये म्हणजे अगदी दिवसण्याचा प्रकार अजितदादांना सुरू आहे। कार्यकर्ता म्हणून माझी अशी भावना आहे की अजितदादांनी स्वतःला अजिबात कमजोर समजू नये। अजितदादाचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातला कमजोर पक्ष नाही, तो महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष आहे। माझा पक्ष स्वतः मोठा पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। त्यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांनी आम्हाला हलक्यात घेऊ नये। आमचा दादा तेवढा कणखर आहे, आमचा दादा महाराष्ट्राचं नेतृत्व आहे। त्याच्यामुळे दादांनी जर वेगळा निर्णय घेतला किंवा दादांनी जर स्वबळावर लढण्याची भूमिका जरी घेतली तरी त्या भूमिकेमध्ये आम्ही स्ट्राईक रेट आमचा 80% वर दिसेल। जीएसटी परीक्षेची 53वी बैठक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली आज पार पडली। यावेळी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री सहभागी झाले।
मात्र महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवारांनी या बैठकीला जाणं टाळलंय. अजित पवारांच्या अनुपस्थितीमुळे महायुतीमध्ये बेबनावाची चर्चा पुन्हा रंगली आहे. जुलै महिन्याच्या शेवटी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प मांडतील. प्री बजेटच्या संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बैठकीमध्ये आढावा घेतला गेला. राज्यामधल्या अर्थमंत्र्यांकडून प्रकल्पाच्या संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे निधीची मागणी होते. पण अजित पवार न गेल्यामुळे महाराष्ट्रासाठी विशेष निधी मिळणार की नाही याबद्दल अजूनही स्पष्टता नाहीये. आज दिल्लीमध्ये जीएसटी काउन्सिलची बैठक आहे, मात्र अर्थमंत्री असलेले अजित पवार बैठकीला जाणार नाही. कुठेतरी नाराजी आहे लोकसभेतील या सगळ्या घडामोडीनंतर. नाही, कुठली बैठक आहे, जाणार की नाही या बाबतीमध्ये मला कुठली माहिती नाही. एकाने रडल्यासारखं करायचं, एकाने समजावण्यासारखं करायचं, बंद झालं पाहिजे. असं आहे की शेवटी आम्हाला सुद्धा माहिती आहे की राजकारणामध्ये सगळं काय चालू आहे. पण जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही लोकांची लढाई लढण्याचं काम चालतंय. त्यांच्यामधले अंतर्गत जे कला आहेत त्याच्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत. आम्ही आमचं काम करत आहोत. आम्ही लोकांची चळवळ त्या ठिकाणी चालवण्याचं काम करत आहोत. लोकांच्या प्रश्नावर लढण्याचं काम करत आहोत. जनता सगळी सूद नाही. जनतेला समजते की त्यांचंच जमत नाही. येणाऱ्या काळात जनता त्यांना दाखवेल त्यांना कुठं ठेवणार आहेत. अजित पवारांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्याच्या नंतर त्यांची पुरती गोची झाली आहे. एकीकडे लोकसभेतील पराभवाला त्यांना जबाबदार धरलं जात आहे, दुसरीकडे ते पुन्हा आपले काका शरद पवारांकडे परतू शकत नाहीत. कारण बारामतीमध्ये लोकसभेत सुप्रिया सुळेंच्या विरोधात त्यांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवारांना उभं केल्यामुळे कुटुंबामध्ये सुद्धा अजितदादा एकटे पडलेत. अशा परिस्थितीमध्ये आपल्याच पक्षाचे आमदार अमोल मिटकरींनी दिलेला सल्ला अजित पवार ऐकणार का? खरंच ते प्रकाश आंबेडकरांसोबत जाणार का? हे येणारा काळ ठरवेल. कारण राजकारणामध्ये कधीही काहीही घडू शकतं हे गेल्या 5 वर्षांमध्ये वारंवार सिद्ध झालंय. जयेश कावंडे, पुढारी न्यूज, अकोला.